वारी चालू करून गेले आणि 20 वर्षाच्या परंपरा आमचं चालू आहे. आम्हाला रजिस्टर नंबर पण मिळाले. 15,990 असं नंबर आहे आमचं. त्या नंबराप्रमाणे आम्हाला चाललं आहे. पण आम्हाला 3 वर्षापासून आम्ही चालतोय. आमच्या आत पुढे मुंबई, रत्नागिरी, देऊळ आणि चापळ, तरेगाव, मसवड, माझगाव आणि चापळ परिसरातले भरपूर अनेक जिल्हा आणि तालुक्यातले आमच्या दिंडीमध्ये सामील आहे. पण खरोखर उत्कृष्ट असे असणारी आपली दिंडी बालाजी दिंडी गेले 20 वर्ष चालत आहे. पण आम्हाला कुठलंही मानधन नाही. आणि आमच्या जोर संगीत महिला मैत्री मंडळ असे उत्कृष्ट गाणारे आहेत. पण सरकारनं आमच्याकडं अजून काही लक्ष दिलं नाही. पण मी काय म्हणतो, सरकारला माझी एक विनंती आहे. आमचं समाज पडते नंदीवेलाचं. आमच्या समाजासाठी सरकारनं काहीतरी करावं. अनेक गावातून अनेक जिल्ह्यातून आमच्या गावात दिल्लीमध्ये सामील वारकरी, पण आम्हाला काही गोष्टी कमतरता आहेत ते मिळावं आणि असंच पुढं दिंडी चालावं आणि आम्हाला वारकऱ्यांनी सहाय्य करावं. एवढी मी बोलतो आणि थांबतो. जागा नाही. रामकृष्ण हरी. मी बालाजी दिंडी, श्री बालाजी दिंडी वारकरी आषाढी पायी दिंडी सोहळा विठ्ठलनगर तरेगाव तालुका कराड जिल्हा सातारा श्री क्षेत्र चापळ तरेगाव विठ्ठलनगर ते पंढरपूर आमची ही पायवारी. आणि आमची पायवारी 36 जिल्हे महाराष्ट्रातून एकच बालाजी दिंडी ही निघते. अख्ख्या महाराष्ट्रात कुठेही बालाजीची दिंडी निघत नाही आणि प्रत्येक देवांची दिंडी निघते. पण आमची बालाजीची दिंडी एकच आहे. एकमेव आमची बालाजीची दिंडी चापळ ते पंढरपूर चालते. आणि ह्या दिंडीचे सगळे म्हणजे असे वारकरी खूप चांगले आहेत, खूप प्रेमळ आहेत, एकमेकांना समजून घेतात, शिस्तप्रिय आहेत. आणि आमचे दिंडीचे चालक हबप बबनरसाळ महाराज ह्यांच्या मार्गदर्शनामुळे सगळे म्हणजे आमची वारी इतकी उत्कृष्टपणे चालते पंढरपूरपर्यंत. ती अशीच राहावी आणि पंढरपूरपर्यंत व्यवस्थित जावी ही मी देवाकडे प्रार्थना करते. आणि आम्ही ह्या वर्षी नवीन रथ बांधलाय, पण आम्हाला जागा पंढरपूरमध्ये राहण्यासाठी जागा नाहीये. आणि कोणी आम्हाला या जागेसाठी मदत करत नाहीये. आणि आमचा मुक्काम पंढरपूरपासून लांब कोर्टीमध्ये महादेव मंदिरमध्ये आमचा मुक्काम असतो. आणि आम्हाला चंद्रभागेला आंघोळ करण्यासाठी कोर्टीमधून पंढरपूरमध्ये जावं लागतं. खूप लांबचा प्रवास आहे. आम्हाला पंढरपूरमध्ये जागा भेटावी ही विनंती करते. आणि आमची दिंडी अशीच पायी पंढरपूरपर्यंत जाऊ ही विनंती करते. आणि आम्हाला जागेसाठी सर्वांनी सहकार्य करावं. रथासाठी सगळ्यांनी देणगी द्यावी आणि आम्हाला सहकार्य करत असेच आम्हाला पुढं न्यावं आणि आमच्या बालाजी दिंडीचे नाव खूप मोठे व्हावे. धन्यवाद. सरकारकडे आम्ही मागणी करतो आणि महिला भजनी मंडळ आहे त्यांना अनुदान आणि मानधन मिळावं ही विनंती करते. आणि पंढरपूरमध्ये हात जोडती येणार पण नाही तुला.